नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही या होळी विशेष भागामध्ये आता मित्रांनो एक असा जबरदस्त भाग तुमच्यासमोर रंगलेला आहे. कारण ह्या होळी विशेष भागामध्ये आता खास करून आता स्वानंदीसाठी भरलेला ग्लास आहे भांगेचा अंशुमन आणि मलिकाच्या प्लॅननुसार. आणि तेवढ्यात अंशुमनला जे काही आता आवाज देऊन बोलावलं जातं आणि त्याच वेळेस मात्र आता ही मलिका अगदी टेन्शनमध्ये रागाच्या भरात ही भांग स्वतःच पिऊन घेते आणि स्वतःच मात्र स्वतःचं सर्व काही सत्य भांगेच्या नशेमध्ये सगळ्यांच्या समोर उघड करते. स्वतःच्याच केलेल्या पापाचा स्वतः स्फोट करते. हे मात्र आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा आता मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आता नक्की पुढे काय होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तेव्हा आता मित्रांनो चला तर आता स्वानंदी बरोबर आनंद आणि समर या दोघांना गुप्तहेर बनून आता एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याच वेळेस आता आजीने स्वानंदीला फोन करून सांगितलेलं आहे की हे बघ, उद्या होळी धुलीवंदनाचा कार्यक्रम आहे, त्यासाठी मात्र तू पिंट्याला सुट्टी काढायला सांग. आता समर अगदी स्पष्ट म्हणतो की मला एकतर ऑफिसचं खूप टेन्शन आहे आणि त्यात म्हणजे आता ह्या आजीला कायम अगदी सणवार साजरे करायचे असतात आणि जबरदस्तीने माझ्याकडून साजरी करूनच घ्यायचे असतात. एकतर आनंद ऑफिसमध्ये नाही, कामाचा खूप लोड आहे, त्यामुळे मी काही इकडे कार्यक्रमाला नाही थांबू शकत. आता चक्क स्वानंदीसोबत मात्र आता तो घरी येतो. घरी आल्यानंतर आजी काही ऐकायला तयारच नसते. आजी आता म्हणते की पिंट्या हे बघ, होळीचं सगळं काही सामान मात्र तू घेऊन ये. आता सगळं सामान घेऊन ये म्हटल्यानंतर शेवटी समरला जावंच लागतं. समर हा चक्क स्वानंदीच्या सोबत अगदी बाजारात सगळं काही होळीची खरेदी करायला जातो. आता तेथील अनेक काही लोक, ओळखीचे लोक भेटतात. आता समरला म्हणतात की तुम्ही तर राजवाडे आहात ना, मग राजवाडे आहात तर आज चक्क बायकोचं ऐकलं आणि आता हे सगळं काही सामान घेण्यासाठी तुम्ही आलात. आता हे ऐकल्यानंतर समरला आता काही वाटत नसतं. स्वानंदीसुद्धा आता ऐकून घेते. त्यानंतर इकडे अधिरा आणि हे रोहन दोघंही आता एकमेकांच्या सोबत जोडीने आता बाजारात खरेदी करायला निघतात होळीच्या सामानाची. परंतु मंदा म्हणते की आता अधिरालासुद्धा कळायला हवं, मग अधिराला एकटीलाच पाठव. आता मात्र अधिराला एकटीला पाठवल्यानंतर आता रोहन म्हणतो की असं का बोलतेस आई, आम्ही दोघं जातो आणि दोघं घेऊन येतो. त्यानंतर आता आजी म्हणते की हे बघ पिंट्या, आता होळीची सर्व तयारी झालेली आहे, म्हणून आता होळीसाठी सर्वजण छान तयार होतात आणि सगळेजण होळीची पूजा करतात. स्वानंदी आणि समर चक्क जोडीने आता होळीची पूजा करत आहे आणि मलिकाचा आणखीन जळफळाट होतो आणि अंशुमनचा सुद्धा. कारण आता हे दोघं कितीही वेगळं होण्याचा आपण त्यांना प्रयत्न करतोय, परंतु आता हे दोघंही एकत्र येत आहेत. यामुळे त्यांना खूप टेन्शन आलेलं आहे. तर आता आजी म्हणते की हे बघ, आज होळीचा सगळं काही म्हणजे छान असा तयारी झाली, छान पूजा वगैरे झाली आणि स्वानंदीच्या हातचा जो काही पुरणपोळ्याचा नैवेद्य आहे, म्हणजे स्वानंदीने खूप छान पुरणपोळ्याचा स्वयंपाक बनवलेला आहे आणि समरला मात्र आता हे पुरणपोळ्या खूपच आवडतात. तो स्वानंदीचं खूप मनापासून कौतुक करतो आणि ह्या मलिकाचं तर आणखीन जळफळाट होत असतो. आता मलिका हे सगळेजण आता जेव्हा रूममध्ये येतात तर आता मलिका ही अर्पिता आणि अंशुमन ह्या दोघांना म्हणते आता ही स्वानंदी मात्र आता समरला जास्तच गोडधोड खाऊन अगदी ती जवळ ओढण्याचा प्रयत्न करत आहे. आता काही झालं तरी उद्याच्या ह्या धुलीवंदनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी या दोघांना वेगळं तर पाडावंच लागेल. आता काही करून असं काहीतरी प्लॅन आपल्याला करावे लागेल की भांगेच्या नशेमध्ये आता ह्या स्वानंदीचा मात्र ह्या समरने रागराग केलाच पाहिजे. काहीतरी असं स्वानंदी विचित्र वागून शेवटी समरने तिला काहीतरी अगदी घराच्या बाहेरच काढलं पाहिजे, असं आपल्याला काहीतरी करावं लागेल. म्हणून त्यांचा आता प्लॅन सुरू असतो की उद्या भांगेच्या नशेत आता स्वानंदीला भांग पाजायची, म्हणजे स्वानंदी समरच्या मनातून कायमची उतरेल. त्यानंतर आता इकडे समर आणि स्वानंदी रूममध्ये आहेत. आता स्वानंदी विचारते की समर राजवाडी, तुम्हाला होळीचा म्हणजे हा धुलीवंदनाचा सण आवडतो का? मला तर बाबा खूप आवडतो. मी उद्या अगदी मस्त एन्जॉय करणार आहे आणि माझ्या सगळ्या मित्रांना मी इन्व्हाइट करणार आहे. समर म्हणतो की ठीक आहे, तुमच्या सगळ्या मित्रांना तुम्ही इन्व्हाइट करा, कारण मी कुणाला काही म्हणणार नाही. तुमचे जेवढे काही मित्र असतील तेवढ्यांना इन्व्हाइट करा. आता स्वानंदी म्हणते की बरं ठीक आहे, मी माझ्या मित्रांना बोलवेल,
परंतु तुम्ही रागवायचं नाही बरं का, कारण आता स्वानंदीचा असा प्लॅन असतो की आता आनंदला आणि निकिताला नक्की ह्या कार्यक्रमात सामील करायला बोलवायचं, कारण आत्तापर्यंत असे कोणतेही सण झालेले नाहीत की आनंद आणि निकिता राजवाड्यांच्या घरात नाही म्हणून. मग आता हा सणसुद्धा अगदी मोठ्या तालातच साजरा झाला पाहिजे आनंद आणि निकिता यांच्या अगदी म्हणजे संपूर्ण या फॅमिलीत. आता मात्र स्वानंदीने आनंद आणि निकिता यांना बोलावलेलं आहे. आता पूर्ण सगळी तयारी झालेली आहे. समर म्हणतो की मला यात काडीचा इंटरेस्ट नाही. आता तो आनंदला अगदी बघतो. आनंदला बघून त्याला इतका आनंद होतो, परंतु आता आनंद आणि स्वानंदीचं असं ठरलेलं आहे, कारण स्वानंदीने फोनवर त्यांना इन्व्हाइट तर केलेलं आहे, परंतु सांगितलेलं आहे आनंद भाऊजी तुम्ही इथे यायचं, पण समरला काडी मात्र म्हणजे असा डिमांड द्यायचं नाही, किंमत द्यायची नाही. मनामध्ये आपल्याला त्यांच्याविषयी खूप प्रेम आणि आदर आहे, पण आता समरला असं दाखवायचं राजवाड्यांच्या समोर आता तुम्हाला मात्र राजवाड्यांची थोडी काही पडलेली नाही असं दाखवायचं. आनंद म्हणतो की ठीक आहे वहिनी तुम्ही सांगताल तसं. आता आनंद आणि निकिता अगदी त्याची सॅलरी झालेली आहे म्हणून खुश असतात आणि आता अगदी छान असे तयार होऊनच आलेले आहेत. आता समर आणि आनंद जेव्हा समोरासमोर येतात, या अगोदरचे प्रत्येक होळीचे क्षण त्यांना आठवतात, धुलीवंदनाचे रंगपंचमीचे प्रत्येक क्षण आठवतात आणि आता दोघे एकमेकांकडे पाहत असतात. परंतु आनंद लगेच बाजूला जातो. बाजूला गेल्यानंतर आता समरसुद्धा आता म्हणतो की मलासुद्धा काही फरक पडत नाही असे स्वानंदीला दाखवतो. स्वानंदी आता मुद्दाम आनंद भाऊजींसमोर येते आणि म्हणते की खरंच आनंद भाऊजी, निकिताताई तुम्ही इथे आलात, खरंच माझ्या म्हणण्याला मान देऊन मला खूप आनंद झालेला आहे आणि खरंच तुमची नवीन जी तुम्हाला जॉब ऑफर मिळालेली आहे, काय खरंच तुमचं म्हणजे तुम्ही इतके हुशारच आहात, म्हणजे तुम्हाला इतका 5 पट पगार जास्त मिळालेला आहे ह्या कंपनीपेक्षा आणि ह्या कंपनीसाठी तुम्ही किती नुकसान स्वतःचं करून घेतलं बरं. तुम्हाला इतका अगदी जास्त पगार तिकडे मिळाला आणि खरंच तुमचं चांगलं झालं, शेवटी तुम्ही ही कंपनी सोडली असं आता मुद्दाम म्हणजे समोरच्या समोर बोललं जात असतं. आता समर लगेच काय करू आणि काय नाही असं होतं. तो लगेच आता पुढे येतो. स्वानंदीला विचारतो की म्हणजे आनंदला ही कंपनी सोडायची आहे का, आनंदी कंपनी सोडली का. तेव्हा आता स्वानंदीसुद्धा काही भाव देत नसते. आता लगेच आनंद हा समरशी काही बोलत नसतो. काय करावं, आनंदशी तर मला एकदा बोलावंच लागेल म्हणून तो मात्र आता आनंदशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु स्वतः मात्र दाखवत नाही आणि स्वानंदीची मदत घेण्याचा प्रयत्न करतो की गुप्तहेर मॅडम तुम्ही असं का करतात, तुम्ही इकडूनसुद्धा बोलतात आणि तिकडूनसुद्धा बोलतात, नक्की तुमच्या हे बोलण्याचा काय अर्थ समजायचा. त्यानंतर आता इकडे मलिकाला तर इतका राग आलेला आहे, कारण आता आनंद आणि निकिता हे मात्र आलेच इथे. काय गरज आहे त्यांना इथे येण्याची, आपल्या घरामध्ये हार चोरला आणि आता परत चोरी करायला ते इथे आलेत का. अंशुमन म्हणतो की मी आता त्या आनंदची गचंडी धरतो आणि त्याला अगदी ह्या घराच्या बाहेर काढतो. त्यावरती समर म्हणतो की हे बघ अंशुमन, मी तुला सांगितलं ना असं तू काही करणार नाही, तुला जे काम दिलेलं आहे तेच काम तू करायचं. त्या घरातील काम दिलेलं आहे ना, त्यामुळे आता येथील आलेल्या पाहुण्यांना काय थंडाई वगैरे हवी आहे की नाही हे सगळं तू बघायचं. तिकडे आनंदकडे लक्ष द्यायचं नाही, जे काम तुला दिलेलं आहे ते कामच तू करायचं. आता हे बघून मात्र अंशुमनचा आणखीन जळफळाट होतो, कारण समर दादाला आपण इतकी म्हणजे तोडण्याचा प्रयत्न करतो आणि समरला त्यांचीच काळजी पडलेली आहे, म्हणून अंशुमनचं सुद्धा त्या डोकं फिरलेलं आहे आणि मलिकाला तर इतका राग येतो. आता मलिकाला मात्र आता काय करू आणि काय नाही अशी अवस्था होते, कारण आता ही स्वानंदी आता ह्या आनंद आणि निकिताच्या खूप जवळच आहे. नक्की काहीतरी त्यांचा प्लॅन होतोय आणि समर त्यांच्याशी अगदी लांबूनच बघत असतो. समरच्या मनात आता असं होतं की केव्हा मी आनंदशी बोलेल आणि आनंदसुद्धा माझ्याशी केव्हाशी बोलेल असं होतं. आता निकिता तर लांबूनच मजा घेत असते आणि स्वानंदीसुद्धा हसत असते. त्यानंतर आता अंशुमनला राग येतो, कारण समर आपला अपमान करतोय म्हणून तो घाईने आता स्वानंदीला ही जी थंडाई आहे तर ती थंडाई पाजण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तिच्या आता त्या ह्या ग्लासमध्ये तो म्हणजे असं नशेचं औषध टाकतो आणि नशेचं औषध टाकून मात्र स्वानंदी आता काही पण बडबड करेल आणि सगळ्या लोकांसमोर तमाशा करेल आणि समरला हे नाही आवडणार. समर आणि स्वानंदी यांच्यामध्ये भांडण होतील म्हणून मात्र आता तो तिच्या ग्लासमध्ये जे काही नशाचं औषध मिसळतो आणि त्याच वेळेस अंशुमनला कोणीतरी आवाज देतं म्हणून तो आत जातो आणि तेवढ्यात आता मलिका ही खूप रागाला पेटलेली आहे, कारण ती आनंदाने समरकडे रागाने बघत आहे आणि त्याच नशेमध्ये ती आता तो
स्वानंदीचा जो काही ग्लास आहे तर तो ग्लासच पिऊन घेते आणि पिऊन घेतल्यानंतर जेव्हा आता तिला ही नशा चढते तर ती मोठमोठ्याने आता ओरडायला सुरुवात करते. सगळ्यांचं लक्ष आता मलिकाकडे वेधतं. आता सगळेजण विचार करतात की मलिकाला काय झालं, मलिका का अशी बडबड करते. आणि आता समर काकूच्या जवळ येतो. काकूला म्हणतो की काकू अगं काय झालं, तुला नशा चढली की काय, तू असं का बोलतेस. आता मात्र काकू म्हणते की हे पग समर, आता जो काही मी तो त्या आनंद आणि तुला वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता तरीसुद्धा तू त्या आनंदला इथे का बोलावलंस. त्याच्यावर हार चोरण्याचा जो मी आरोप केलेला आहे तो हार मी चोरला तरीसुद्धा आनंद तुझ्याजवळ काय येतो. मी तुला सांगितलं ना आनंद चांगला नाही आणि त्या आनंदला मी इतकी ऑफर देऊ केली होती. आता ह्या नशेच्या गडबडीत मात्र ती सगळं काही सत्य बोलून जाते. शेवटी आनंद, स्वानंदी, निकिता यांना तर हेच हवं असतं. परंतु आता जेव्हा मलिकाच्या तोंडचं सत्य आता समर ऐकतो, समरला एक खूप मोठा धक्काच बसतो. कारण आता समर म्हणजे इतका मोठा त्याला धक्का बसलेला आहे की लगेच मात्र आपण इतकं हे करूनसुद्धा हे दोघंही आता वेगळे होत नाही. अंशुमनला आणि अर्पिताला खूप टेन्शन येतं कारण मलिका जे काही बोलत आहे आणि आता म्हणजे मॉमला काय झालं नक्की. आता अंशुमन डोक्याला हात लावतो. अंशुमनला असं वाटतं की मी ह्या स्वानंदीसाठी जो ग्लास केला होता नशेचा अगदी भांग यात मिसळून, परंतु आता मॉमने तर मात्र हीच म्हणजे ग्लास घेतला की काय. आता हे सगळ्याचं आता अंशुमनला टेन्शन येतं आणि तो मलिकाला आवरण्याचा खूप प्रयत्न करतो. परंतु मलिका अगदी नशेच्या ह्या सगळ्यामध्ये सगळं सत्य ऐकून जाते आणि बोलून जाते. आणि शेवटी मात्र आता सत्याचा उलगडा समरच्या समोर येतो. समर म्हणतो की काकू काकू काय काय बोलतेस तू, म्हणजे तू मला आणि आनंदला वेगळं करण्याचा प्रयत्न केलास. आता काकू म्हणते की हो, त्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नव्हता. आता स्वानंदीच्या तर अगदी मनासारखं होतं कारण तिला असं वाटतं की आता जे काही आपणला करायचं होतं शेवटी ते काकूनेच अगदी बोलून दाखवलं, म्हणून आता ती खूप खुश होत आहे. आता स्वानंदी आणि निकिता लगेच एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि आनंद आणि समर एकमेकांच्या समोर येतात. आता आनंद म्हणतो की बघितलंस ना समर, तुझ्या घरातच तुझे चोर दडलेले आहेत. तू कितीही मित्रावर विश्वास जरी ठेवला नसेल पण तरीसुद्धा आज तुला जे सत्य आहे शेवटी तुझ्या ते समोर आलेच, ते पण पुराव्यामुळे. आता काही झालं तरी शेवटी आता तुला कुणावर विश्वास ठेवायचा आहे तर तू तुझं बघ. तेव्हा आता समर चक्क आनंदची माफी मागतो आणि आनंदला म्हणतो की प्लीज आज मी तुला विनंती करतो की कंपनी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे, तू परत कंपनीमध्ये ये. कारण माझ्या घरच्यांनीच इतका मोठा धोका मला दिला आणि त्यात मी बळी पडलो. मी माझ्या मित्राला नाही ओळखू शकलो, प्लीज मला माफ कर. म्हणून तिघंही आता हे एकत्र येतात आणि एकमेकांच्या मिठीत आता खूप आनंद अश्रू त्यांच्या डोळ्यातून निघतात. तेव्हा आता मित्रांनो शेवटी होळीच्या ह्या सणावर स्वानंदीने समर, आनंद आणि निकिता यांना परत एकत्र आणलेला आहे आणि मलिका काकूचा चेहरा उघड केलेला आहे. तेव्हा असेच डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नक्की सतर्क रहा. धन्यवाद.